वडापाव किती लोकांना आवडला. त्यानंतर दशावतारसारखा सिनेमा जो आहे, या सिनेमानं नाच गं घुम्यासारख्या सिनेमाला मागे सोडलं का नाही. आणि परत तुम्ही जर नंबर्सच्या खेळामध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला जर VIचा पुरेपूर उपयोग बघायचा असेल, VI म्हणजे विनायक इंटेलिजन्स, माझं इंटेलिजन्स, तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा. वडापाव लोकांना खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे बघा, कारण की वडापाव बघून वडापाव या चित्रपटाची कमाई फक्त 20 लाख रुपये जी आहे ती झालेली आहे 4 दिवसामध्ये. हा सिनेमा टोटली डिझास्टर झालेला आहे. खूप सर्च केल्यानंतर एक 4 कोटी या सिनेमाचं बजेट आहे आणि 20 लाख 4 दिवसाची कमाई आहे. त्यामुळे या सिनेमाला डिझास्टर वर्डिक्ट आपण देऊ शकतो. त्यानंतर दशावतार हा एक सिनेमा सध्या थिएटर्समध्ये चालू आहे, त्यामुळे त्या सिनेमाची मी कमाई सांगाल. आणि दशावतारविषयी जर बोलायला गेलं तर दशावतार हा सिनेमा जो आहे याने 3 वीक कंप्लीट केलेला आहे. पहिल्या वीकमध्ये या सिनेमाची कमाई जी आहे 9 कोटी 20 लाख होती. त्यानंतर दुसऱ्या वीकमध्ये ही कमाई 9 कोटी 23 लाख रुपये 9 कोटी 25 लाख रुपये झाली होती. तर तिसऱ्या वीकमध्ये या सिनेमाची कमाई जवळपास 3 कोटी 53 लाख रुपये झालेली आहे. त्यानंतर 21, 22, 23 या दिवशी देखील सिनेमाने बऱ्यापैकी कमाई केलेली आहे आणि टोटल या सिनेमाची नेट कमाई जी आहे झालेली आहे बघा एकूण 23 कोटी 2 लाख रुपये. काल या सिनेमाची कमाई 8 लाख रुपये झाली होती आणि ॲप्रॉक्सिमेट या सिनेमाची 23-24 दिवसांची कमाई 23 कोटी 2 लाख रुपये झालेली. ही कमाई जी आहे मी नेट सांगत आहे बघा. या सिनेमाने नेटच्या बाबतीत नवरा माझा नवसाचा 2 जे आहे या सिनेमाला मागं सोडलेला आहे, कारण की नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा त्या सिनेमाची नेट कमाई 21 कोटी रुपये होती बघा. आणखी ग्रॉसमध्ये हा सिनेमा जो आहे नवरा माझा नवसाचा सिनेमा जो आहे त्याच्या पुढे गेलेला आहे, त्याची कमाई ग्रॉसमध्ये 25-26 कोटींच्या आसपास होती बघा. आणि हा सिनेमा जो आहे याने नेटमध्ये तर नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाला मागं सोडलेलाच आहे, परंतु ग्रॉसमध्येही त्या सिनेमाला मागं सोडलेला आहे. आता या सिनेमाच्या पुढे आणखी एक सिनेमा आहे बघा, तो म्हणजे की नाच गं घुमा. नाच गं घुमा हा सिनेमा जो आहे याची नेटमधली कमाई 23 कोटी 54 लाख याच्या जवळपास आहे. 54 का 55 लाख आहे. 23 कोटी 55 लाख या सिनेमाची नेटमधली कमाई आहे. ग्रॉसमधला आकडा तर नक्कीच जास्त आहे आणि या सिनेमाला आणखी 51 लाख कमावं लागतील, 50-55 लाख जास्त, तेव्हा हा सिनेमा नेटमध्ये या सिनेमाला मागं जे आहे ते सोडू शकतो. कोणत्या सिनेमाला? नाच गं घुमाला. आणि आता जसे कॅल्क्युलेशन दिसत आहे त्यानुसार तर नक्की मला वाटत आहे की 50-60 लाख तर हा सिनेमा आरामात कमवून जाईल. फक्त आता बघणं एवढं आहे की ग्रॉसमध्ये हा सिनेमा लाईफटाईममध्ये कितीपर्यंत जातो किती नाही. सध्या 27 कोटींच्या पुढे या सिनेमाची ग्रॉसमधली कमाई जी आहे ती झालेली आहे आणि हा सिनेमा सुपरहिट जे आहे ते ठरलेला आहे. ओव्हरऑल याच्या पुढे आणखी दुसरे सिनेमा आहेत. धर्मवीर देखील सिनेमा आहे, त्याची 26-27 कोटी नेटमधली कमाई आहे. त्यामुळे तिथपर्यंत हा सिनेमा जाणार नाही, कारण की या सिनेमाची पहिल्या आठवड्यात जर तुम्ही कमाई बघितली तर 9 कोटी 20 लाख होती. नंतर दुसऱ्या आठवड्याची कमाई बघितली तर 9 कोटी होती. तिसऱ्या आठवड्याची जर कमाई बघितली तर ती डायरेक्ट खूप जास्त ड्रॉप झालेली आहे. त्याचं कारणही आपल्याला परफेक्ट समजू शकतं की तिसऱ्या आठवड्यामध्ये या सिनेमाला थोडंफार कॉम्पिटिशन जे आहे ते झेलावं लागलं होतं बघा. हिंदी सिनेमा असेल किंवा दुसरे सिनेमा असेल याच्यासोबत कॉम्पिटिशन झेलावं लागलं आणि त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या आठवड्यानंतर मी एक्सपेक्ट केलं की 4-5 कोटी हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यामध्ये कमाई करेल, परंतु या सिनेमाची कमाई डायरेक्ट खूप जास्त ड्रॉप झाली आणि फक्त 3.5 कोटीवर आली. आणि त्यानंतर आता चौथ्या आठवड्यामध्ये तर खूपच जास्त या सिनेमाची कमाई ड्रॉप झालेली आहे. काल या सिनेमाची कमाई डायरेक्ट सिंगल डिजिटमध्ये आलेली आहे बघा. 8 लाख कमवलेत. 8 लाख आता या म्हणजे सिंगल डिजिटमध्ये या सिनेमाची कमाई आतापर्यंत एकही दिवस झालेली नाही बघा. आणि आता या सिनेमाने काल जवळपास एका दिवशी 8 लाख फक्त कमवलेले आहेत. त्यामुळं एक्सपेक्टेशन आहे की नाच गं घुमा या सिनेमाला आज नक्की मागं सोडेल. 23.5 कोटींच्या पुढे तर हा कमाई करेल, परंतु 26-27 कोटी नेटमध्ये कमवणे या सिनेमासाठी आता इम्पॉसिबल दिसत आहे. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला मला नक्की तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा बघा. असे जे तुम्हाला बॉक्स ऑफिस नंबर्स आवडत असतील, त्याचा खेळ जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.